सुतारकाम करणाऱ्या एका कामगाराने केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकून सगळ्यांना हैराण करून सोडलंय. कोण बनेगा करोडपतीचा 17वा सीझन सध्या टीव्हीवर गाजतोय. यामध्ये छिंदर पाल यांनी 50 लाख रुपये जिंकलेत. छिंदर हे त्यांच्या रोजच्या आयुष्यात दिवसाला फक्त 500 ते 600 रुपये कमवतात. लहानपणी परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं, पण अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून त्यांनी असा खेळ खेळला की सगळे तोंडात बोट घालून पाहत राहिले. पण थोडक्यात त्यांची करोडपती होण्याची संधी हुकली. आता या पैशातनं माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईल. मोठा मुलगा क्रिकेट खेळतो, छोटा फुटबॉल. दोघांनाही चांगल्या कोचिंग क्लासला घालेन आणि चांगलं आयुष्य जगेल. आता मी सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं करू शकतो, असं छिंदरपाल सांगतात. ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा बॉस होण्यापूर्वी जॉर्ज एव्हरेस्टने 1814 ते 16 मध्ये कोणत्या बेटाचा सर्व्हे केला होता? हा प्रश्न त्यांना 1 कोटी रुपयांसाठी विचारला होता. त्यांना उत्तर माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी खेळ सोडला. नंतर बिग बींनी सांगितलं की बरोबर उत्तर म्हणजे जावा होतं. तर 25 लाखाच्या प्रश्नावर छिंदर यांनी लाईफलाईन वापरली होती. प्रश्न होता, 2008 मध्ये यूके हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या डेप्युटी स्पीकरपदी नियुक्त झालेला पहिला भारतीय माणूस कोण होता? यात त्यांनी 50-50 लाईफलाईन वापरली आणि मोठ्या हिमतीने ए ऑप्शन असलेलं स्वराज पॉल हे बरोबर उत्तर दिलं. छिंदर यांच्या या खेळाचं कौतुक आता सगळीकडून केलं जातंय. त्यांच्या धमाकेदार खेळाने पुन्हा एकदा दाखवलं की केबीसी म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे.